सततच्या पाठदुखीने त्रस्त आहात व आता आपल्याला स्पाइन सर्जरी शिवाय पर्यायच नाही का? नमस्कार, मी डॉक्टर चंद्रतेज कदम, एंडोस्कोपिक न्यूरो व स्पाइन सर्जन, SRV हॉस्पिटल नाशिक येथे कार्यरत आहे. तर आज आपण जाणून घेऊया नक्की स्पाइन सर्जरी कोणाला लागते. सततची असणारी पाठदुखी, पायाला हाताला मुंग्या येणे, चालताना त्रास होणे किंवा हाताचा किंवा पायाचा वीकनेस जाणवणे, चालताना तोल जाणे, खूप डिस्टन्स चालता न येणे यांसारखी सिम्पटम्स वारंवार येत असल्यास व तसेच या सिम्पटम्सवर मेडिसिन व फिजिओथेरपी यांसारखे उपाय करून झाल्या देखील ज्यांना आराम मिळत नाही व ज्यांच्या MRI मध्ये या सिम्पटम्सची रिलेटेड फाइंडिंग्स आहे, अशाच पेशंटला आपण स्पाइन सर्जरी सांगतो व कोणताही सर्जन स्पाइन सर्जरी हा एक शेवटचा ऑप्शन म्हणूनच सांगत असतो. तर कोणत्या रुग्णांना स्पाइन सर्जरी सांगितली जाते? जसे की वारंवार होणारी पाठदुखी, हाताला पायाला येणाऱ्या सततच्या मुंग्या, थोडे डिस्टन्स चालल्यानंतर बसावे लागणे किंवा हाताचा किंवा पायाच्या कोणत्या भागाला सुन्नपणा येणे, वीकनेस जाणवणे, असे सिम्पटम्स फिजिओथेरपी व मेडिसिन घेतल्यानंतरही रिलीफ होत नसतील व तुमच्या MRIच्या फाइंडिंग्स या सिम्पटम्सशी मॅच होत असतील तर निश्चित तुम्हाला स्पाइन सर्जरीचा सल्ला एक शेवटचा ऑप्शन म्हणून दिला जाऊ शकतो. तर तुम्हाला देखील असे सिम्पटम्स असेल तर ते दुखणे अंगावर काढू नका व योग्य त्या तज्ञांचा सल्ला घ्या.